बातमी लातूरमधून आहे। लातूरच्या अहमदपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे। खंडाळी परिसरातील सोयाबीन पिकाबरोबरच आता कापूस पिकाला देखील अतिवृष्टीचा फटका बसलाय। खंडाळी परिसरातील 22 हेक्टरवरील कापूस पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झालाय। गेल्या 8 दिवसांपासून पाऊस पडतोय। कापूस पिकाच्या मुळाशी पावसाचा अधिक मारा झाल्यानं जमिनीतून मुळा उकडून निघत असल्याचं शेतकरी सांगतायत। त्यामुळे आता शेतकऱ्यांनी केलेला खर्च सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरात पडत नसल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय। सरकारनं तात्काळ पंचनामे करावेत आणि सरसकट मदत करावी अशी मागणी सध्या शेतकरी करतायत। शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी। आपण पाहूया। लातूर जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे जे आहे शेती पिकाचं आता मोठं नुकसान झालेलं आहे। सोयाबीन असेल, ऊस असेल, त्याचबरोबर आता कापसाच्या पिकाचं सुद्धा पाणी लागल्यामुळे जे आहे ते मोठं नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकता की या शेतीमध्ये कापसाचं पीक जे आहे पाणी लागल्यामुळे अक्षरशः वाळून गेलेलं आहे आणि आता शेतकऱ्यांच्या हातातून नशी आलेला जो घास होता तो आता निसर्गाने या पावसामुळे हिरावून घेतलेला आहे। आपल्यासोबत खंडाळी या परिसरामधले जे शेतकरी आहेत, काय सांगाल, किती एकरचे तुमचा ही कापूस आहे आणि पाण्यामुळे किती वाहून गेले, किती खराब झाले? सततच्या पावसामुळे पूर्ण लासाडी झालेली, पूर्ण काही शिल्लक राहिलेलं नाही आता। म्हणजे एकदम काय झिरो बजेट मध्ये आम्ही 1-1 लाख रुपये 2-2 लाख रुपये खर्च केलाय, तरी पण काहीच नाही याचं पूर्ण काय। आता आमचं उदरनिर्वाह सुद्धा करणं कठीण आहे, इतकी परिस्थिती बेकार आहे माझी। हा, किती किती एकरची तुमची ही कापसाची? माझी 10 एकर कापसाची शेती आहे। कुणी अधिकारी वगैरे आले? कोणी नाही आले गेले बघून, फक्त कोणीच काही केलं नाही आणि कोणी काही म्हणलं बी नाही, कोणीच काही करणार गेले। तरी शासनाने ह्याची थोडी का होईना दखल घ्यावी। कर्ज आहे बँकेचं, आता मुलाचे शिक्षण आहे, आज खडकुला माग आम्ही सण सुद्धा साजरा करता येत नाही आम्हाला, एवढी परिस्थिती आमची वाईट आहे। शासनानं थोडं तरी ह्याच्याकडे लक्ष द्यावं। मी ह्या मीडियाच्या माध्यमातून नम्रतेची विनंती करतो शासनाला की ह्या थोडं तरी काहीतरी आमच्याकडे भूल नाही, भुलाची पाकळी तरी बघायला पाहिजे शासनाला, पण बघा ना गेलेत। अक्षरशः आमच्या आयस करण्यात की लातूर जिल्ह्यात पाऊसच नाही म्हणाले, पण ऍक्च्युअली त्यांनी येऊन परिस्थिती बघावं। कोण आहे ते पाऊस नाही म्हणणारा, त्यांना स्वतः येऊन बघावं किती काय परिस्थिती आहे ते। किती खर्च आला होता तुम्हाला? मला लाख रुपये खर्च झालाय, पूर्ण 1.5 लाख रुपये खर्च झालेला एकरी लाख? हा, 1.25 लाख। हा, 4 वेळेस कापूस खाट टाकलेला आहे, शिवाय निंदन आहे, 4 वेळेस निंदन केलेलं आहे, शिवाय फवारणी आहे, 8 वेळेस फवारलेले आहेत। आता फवारणी चालूच होती पण बंद केले, काय करावं आता? हे सर्व वरचीवर दररोज वाढतच चालले, आणखी ते फार होणार आहे, सगळंच काहीच राहणार नाही शिल्लक। एकूण जर पाहिलं तर अहमदपूर तालुक्यातल्या खंडाळी या परिसरामधले जे शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी आहेत, त्यांची ही जी परिस्थिती आहे, पावसामुळे जे आहे शेती पिकं, कापसाची पिकं जी आहे अक्षरशः त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी आता मदतीची अपेक्षा करतायत। सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर।